बिग बॉस मराठीच्या घरामध्ये एक सदस्य असा आहे जो कंपल्सरी नॉमिनेट होतो. म्हणजे प्रत्येक आठवड्यामध्ये नॉमिनेशनचा टास्क आला की त्या नॉमिनेशनच्या टास्कमध्ये त्याचं नाव असतं म्हणजे असतंच. आणि ते नाव आहे प्रभू शेळकेचं. प्रभू शेळके प्रत्येक वेळी नॉमिनेट होतो आणि त्याच घरामधली जी एक सदस्य आहे प्राजक्ता, ती त्याला प्रत्येक आठवड्यामध्ये नॉमिनेट करते. एकतर प्राजक्ता करते नाहीतर विशाल करतो आणि अजूनही काही सदस्य प्रभूला नॉमिनेट करतात. मग प्रभूला नेमकं नॉमिनेट का करतात, कशामुळे करतात? त्याला का गेम समजत नाही का? त्याला का व्यवस्थित खेळता येत नाही का? का त्यांना वाटतं की यांनी लवकरात लवकर घराबाहेर जायला पाहिजे आणि त्याच्या जागेवर आम्ही त्या ठिकाणी राहायला पाहिजे, म्हणून ते त्याला नॉमिनेट करत असतील. पण मात्र ज्या पद्धतीनं चांगले चांगले कलाकार, मोठमोठे दिग्गज कलाकार या बिग बॉस मराठीच्या घराबाहेर जात आहेत, त्यांना चांगलं वोटिंग येऊन सुद्धा ते नीट त्यांना घराच्या बाहेर काढत आहेत, मग तरी सुद्धा प्रभू शेळके प्रत्येक नॉमिनेशन मधून कसं काय वाचतो आणि घरामधून बाहेर का जात नाही, असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. आणि हा प्रश्न स्वतः विशाल कोटियांना सुद्धा पडलेला आहे. कारण की शनिवारी भाऊच्या धक्क्यावर जेव्हा डेंजर झोनमध्ये असणारे जे कलाकार आहेत त्यांना त्या ठिकाणी उभा राहायला सांगितलं होतं, तेव्हा डेंजर झोनमधून प्रभू शेळकेला बाहेर काढलं होतं. आणि दोघा जणांना डेंजर झोनमधून म्हणजे सागर करंडे आणि रुचिता जमादार या दोघांपैकी घराबाहेर कोण जाणार हे लिफाफ्यामध्ये लिहिलं होतं. आणि ते लिफाफे आणण्यासाठी विशालला त्या ठिकाणी पाठवण्यात आलं होतं. तेव्हा त्या ठिकाणी विशाल म्हणला होता की हर बार साला प्रभू बच कैसे जाता है. तर हेच आपलं सविस्तर बघायचंय की प्रत्येक वेळी प्रभू कस काय वाचतो. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. जर आपण पाहिलं तर प्रभू शेळके ज्या पद्धतीनं खेळतोय त्यामुळं त्याला बिग बॉसच्या घरामध्ये टिकवून ठेवलं जातंय असं देखील सांगितलं जातंय. पण मात्र काही जणांच्या नजरेमध्ये काही जणांना वाटतं की त्याचा काहीही गेम नाही, त्याचा काहीही खेळ नाही, तो फक्त त्या तन्वीच्या मागं मागं फिरतो, तन्वी ज्या पद्धतीनं सांगते त्याच पद्धतीनं ऐकतो, म्हणूनच प्रभूचा त्या ठिकाणी गेम दिसतो आणि प्रभूला घरामध्ये ठेवलं नाही पाहिजे, घराबाहेर काढलं पाहिजे असं सुद्धा काही जणांना वाटतं. तर बऱ्याच जणांना वाटतं की प्रभू शेळके हा जिंकला पाहिजे. प्रभू शेळके अगदी चांगल्या पद्धतीनं खेळत आहे, त्याला जे बोलायचंय तो ते ठामपणानं, खंबीरपणानं सुद्धा बोलतो आणि ज्याला नडायचंय, ज्याला भांडायचंय त्याला सुद्धा भांडतो. मग विषय येतो की प्रभू प्रत्येक वेळी कसं काय वाचतो, घराबाहेर का जात नाही. जर आपण इतर कलाकारांचा, इतर सदस्यांचा खेळ पाहिला तर त्या सदस्यांपेक्षा प्रभूचा खेळ हा जरा वेगळ्या पद्धतीचा आहे. आणि प्रभू कुठंतरी शोमध्ये कॉमेडी करतो, काहीतरी डायलॉग बाजी करतो आणि त्या ठिकाणी डायलॉग बाजी करून कुठंतरी त्या खेळाला अजून रंगीत आणतो, म्हणजे अजून ते बघायला आवड येईल अशा पद्धतीचा खेळ तो त्या ठिकाणी खेळतो. आता हा एक मुद्दा झाला. पण मात्र दुसरा मुद्दा असा येतो की एखादा व्यक्ती जो वयानं, अनुभवानं आणि हाईटनं त्याच्यापेक्षा सगळ्यांपेक्षा लहान आहे, मग अशा व्यक्तीसोबत घरातले जे इतर सदस्य आहेत ते नेमके त्याच्यासोबत कशा पद्धतीनं वागतात, त्यांच्या मनामध्ये खरंच माणुसकी आहे का, खरंच ते वयानं लहान असलं किंवा हाईटनं लहान असलं तर त्याला सहन करून घेतात का, त्याच्यासोबत नेमकं कशा पद्धतीनं वागतात, काय वागतात, हे सुद्धा बिग बॉसला त्या ठिकाणी बघायचं असतं. नाहीतर काही जण त्या ठिकाणी मुखोटे घालून आलेलेच असतात की मी असा नाही, मी तसा आहे, मी तसा नाही, असा आहे. पण मात्र जेव्हा एखादा व्यक्ती त्यांच्या समोरासमोर येतो, त्याचं मत त्यांना पटत नाही, तेव्हा मात्र त्याचा मुखवटा उतरतो आणि त्याच्या मनामध्ये काय आहे तो सत्य त्या ठिकाणी बोलतो. मग हेच बिग बॉसला बघायचं असतं की हे लोक त्यांच्या बरोबरीच्या लोकांसोबत कसं वागतात आणि त्यांच्यापेक्षा जे लहान आहेत वयानं, अनुभवानं, शक्तीनं, हाईटनं, त्यांच्यासोबत कसे वागतात हे देखील त्या ठिकाणी बघायचं असतं. म्हणून सुद्धा प्रभूला त्या ठिकाणी अजून बिग बॉसच्या घरामध्ये कायम ठेवलेलं आहे आणि टॉप 5च्या यादीमध्ये नक्कीच प्रभू शेळकेचं नाव आहे, म्हणून तो नॉमिनेट होत नाही. आता एखाद्या गरीबाचं पोरग जर बिग बॉस जिंकत असेल तर काहीही फरक पडत नाही. जे मोठमोठे कलाकार आहेत, जे अगोदर श्रीमंत आहेत, अशा लोकांना जिंकून काहीही नवीन होणार नाही. पण मात्र एखाद्या गरीबाचं, शेतकऱ्याचं पोरग जर जिंकत असेल, त्याचं घर, त्याचा संसार, त्याचं आयुष्य जर बदलत असेल तर नक्कीच अशा व्यक्तीला सपोर्ट केला पाहिजे, पाठिंबा दिला पाहिजे आणि घराबाहेर येऊ दिलं नाही पाहिजे. आता या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी
आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.